मामा पगारीची गैरकृत्य करणाऱ्या नराधमांचा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर झटणारे श्री प्रकाश उर्फ मामा पगारे वय वर्ष 75 यांच्यावर भाजप पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या अमानुष व अपमानास्पद कृत्याचा काँग्रेस पक्षाने तीव्र निषेध नोंदविला आहे। या घटनेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्या सौ प्रभावती जनार्दन घोगरे म्हणाल्या, ही घटना फक्त एका व्यक्तीचा अपमान नाही, तर हा प्रहार आहे ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानावर, दलित समाजाच्या स्वाभिमानावर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आत्मगौरवावर। महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर काळिमा फासणारी ही गुंडगिरी लोकशाहीत कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही। ही घटना भारतीय संविधानाच्या मूलभूत मूल्यांनाही धक्का देणारी आहे। या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन माननीय मंत्री आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब यांनी प्रशासनाकडे संबंधित आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। सौ घोगरे पुढे म्हणाल्या, संबंधित भाजप पदाधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने न्याय मिळवण्यासाठी लढा उभारेल। न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही। दरम्यान या प्रकरणी काँग्रेसच्या वतीने शिर्डी येथील राहता तालुका पोलीस ठाणे येथे अधिकृत निवेदन देऊन गुंड प्रवृत्तीच्या कृत्याचा तीव्र निषेधही नोंदवण्यात आला। मामा पगारे हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मार्गदर्शक आहेत, परंतु भाजपच्या लोकांनी मोदींचे तुम्ही स्टेटस ठेवले साडी घातलेलं हा मुद्दा पुढे करून त्यांना खोटे बोलून खाली बोलवले आणि 4-5 तरुणांनी या वयोवृद्ध माणसास साडी घातली। 74 वर्ष त्यांचं वय, काँग्रेसचं ते काम करतात, आमचेही सहकारी आहेत, परंतु ही आरेरावी, ही हुकुमशाही, अशा पद्धतीचं हे राजकारण चालू आहे। त्यांनी तो मोबाईलमध्ये फक्त फॉरवर्ड केलेलं होतं, काही चूक होती तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा, चौकशी करायची, पण अशा पद्धतीने त्यांना खोटे बोलून साडी घालायची व एका ज्येष्ठ नागरिकाचा अशा पद्धतीने अपमान, त्याच्यावर जुलूम करायचा, ही लोकशाहीला घातक आहे। आता भाजपची सत्ता आहे म्हणून त्यांचे कार्यकर्ते आरेरावी करतात, ही लोकशाही नाही। लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं वागणं म्हणजे ही हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू झालेली आहे। तरी आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो। जे हे कार्यकर्ते त्यांना कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे व या ज्येष्ठ नागरिकाला न्याय मिळायला पाहिजे। आमचे काँग्रेसचे आमचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब, हर्षवर्धनजी सपकाळ यांनी त्याची दखल घेतलेली आहे व तेही त्यांच्यावरही या गुंडांवर कारवाई होईलच, परंतु राहता तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही सर्वजण आज पोलीस स्टेशनला निवेदन देण्यास आलो आहोत। या गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे, ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज आपण बघतो कुठं चाललाय महाराष्ट्र, आरेरावीची भाषा, गुंडगिरीची भाषा, ज्येष्ठ नागरिकांना महिलांनाही त्रास देणे, अशा पद्धतीचं हे भाजपचं राजकारण आहे आणि या गोष्टीला वाचा फुटलीच पाहिजे। मामा पगारेंना न्याय मिळालाच पाहिजे, त्याची दखल शासनाने घेतलीच पाहिजे, म्हणून निवेदन देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहता तालुक्याचे भूमिपुत्र डोंबिवलीमध्ये अनेक वर्षापासून ते काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत आहेत। त्यांच्यावर काल भारतीय जनता पार्टीच्या अतिशय घाबरट लोकांनी त्यांना फसवून गोड बोलून एका ठिकाणी बोलवलं आणि त्यांच्यावर जो काही प्रकार केलेला आहे तो महाराष्ट्रभर सगळ्यांना माहिती झालेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या लोकांचं हे कृत्य म्हणजे एक प्रकारे महिलांचा त्यांनी मोठ्या प्रमाणात अवमान केलेला आहे। आज नवरात्र सुरू आहे, नवरात्रीमध्ये स्त्रियांचं हे जे म्हणजे आभूषण आहे याच्याशिवाय स्त्रियांचं स्त्रीत्व स्पष्टपणे दिसत नाही आणि त्या स्त्रीत्वालाच त्यांनी काल गालबोट लावलेला आहे। स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणारे हे भारतीय जनता पार्टीचे जे नालायक प्रवृत्तीचे लोक आहेत यांच्याकडून या गोष्टीला हरताळ फासण्यात आलेला आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या या कृत्याचा, भारतीय जनता पार्टीत काम करणाऱ्या अशा नालायक प्रवृत्तीच्या लोकांचा जाहीरपणे निषेध करतो आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या त्यांच्या नेतृत्वाचा देखील जाहीर निषेध करतो। मामा पगारेच्या सोबत संपूर्ण काँग्रेस, महाविकास आघाडी महाराष्ट्रातली सगळीची सगळी त्यांच्या सोबत आहे। त्यांच्याशी राज्यातल्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी संपर्क साधलेला आहे। कालच मी थोरात साहेबांना देखील याविषयी अवगत केलेलं होतं। साहेबांनी देखील त्यांची चौकशी करून त्यांना आधार दिलेला आहे, तुम्ही घाबरू नका अशा प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी आधार देऊन
मामांना त्या ठिकाणी सगळ्यांनी आम्ही या ठिकाणी समर्थन देत आहोत. भारतीय जनता पार्टीच्या कृत्यात आम्ही परत एकदा राहता तालुका महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो. त्यांचे ज्येष्ठ नेते मामा पगारे यांच्यावर जे काल हत्येकृत्य केलं गेलं त्याचा शिवसेनेच्या वतीने सगळ्यात पहिले जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर काल जे बोलून घेतलं त्यांच्या धमका होती तर त्यांनी तिथं यायला पाहिजे होतं आणि मग हे कृत्य करायला पाहिजे होतं. आम्ही शिवसेनेचा त्यांचा जाहीर निषेध करतो. त्यांच्यावर कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. न केल्यास आम्ही प्रत्येक ठिकाणी काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना तुमच्या बरोबर आहे. नाही केल्यास तर शिवसेना स्टाईलनी भारतीय जनता पार्टीला उत्तर दिलं जाईल. यावेळी ॲडव्होकेट पंकज लोंढे, सचिन चौगुले, विक्रांत दांडवते, शिवसेनेचे सचिन कोते, संजय शिंदे, ज्ञानेश्वर वरपे, उत्तमराव घोरपडे, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, अमृत गायके, अमोल आरणे, उत्तमराव मते, संजय डांगे, रावसाहेब बनसोडे, सौरभ शेळके, सचिन मुन्ना आहेर, शरद कोगरे, किरण जपे, शरद भदे, साहिल मस्के यांच्यासह महिला प्रतिनिधी सुनीता कोरडे आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.